कोण नागराज नागराज मंजुळे मी नाही ओळखत बापा. बापा तुझ्या सैराट मधला तो नागराज मंजुळे माहित नाही. त्याच्याशी माझा काय संबंध आहे? आताच म्हणालीस ना मंजुळे म्हणतात म्हणून. पण माझं नाव आहे सर ते. बरं याला हवालदार कोण बनवलं? ए जास्त तर शाप करून आदिवासी कोट्यातून झालो. मला एक सांग, तुझ्या बापाचं नाव काय? चोराराम आहे. तर लोक त्याला काय म्हणतील? म्हणतील चोरिया. बरोबर तसंच मला म्हणतात मंजुळे म्हणून. असं का? हा ए आता तुझं पुराण राहू दे. इथं कशासाठी आली ते सांग. साहेब माझा ना नाच गाण्याचा व्यवसाय म्हणजे माझा मी जिथे जिथे हंगामे होतात ना तिथे नाचायला जाते. आणि बाकी दिवस म्हणलं तर आपले घरचे पोर आहे बरोबर. गोपाल कोण ना म्हणतात बोलते. हा बरं तुम्ही डान्स करता हो हो ना? त्याला काहीतरी म्हणा ना. काहीतरी म्हणा ना. आता का सांग विचारते साहेब ते सांग. तू डान्स करते ना, हंगामा करते बरोबर. तर तुला डान्सचे कोणकोणते प्रकार येतात? नाही म्हणजे लावणी, कथ्थक, डिस्को, कुच्चीपुडी. का म्हणजे सर? कुच्चीपुडी. हे कुच्चीपुडी उच्चीपुडी आपल्याला माहित नाही. आपल्याला फक्त एकच पुडी माहित आहे, तेही खर्याची पुडी. ए गुरु कोणाचा वास येतोय? नाही की मंगापासून 1 घंटा झाला. डान्सचा असेल तो. साहेब तसे बहुत फेमस आहे की आपल्या जनजागृत मुळे पुष्कळ वेळ नाचली ते. मग 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 काय? मग काय मी काय म्हणतो तुम्हाला, तुम्ही कलाकार आहात. जी जी मी पण कधीतरी कोणत्या तरी काळामध्ये कलाकार होतो. या खरंच? हा झाडीपट्टीमध्ये मी एकदा नाटक बघितलं होतं राजाचा रंगभूमीचं. हा. तिथे हिरालाल पेंटर म्हणून आहेत. अच्छा अच्छा परिचयाचेच आमच्या. अच्छा अच्छा मलाही खूप आवडते. मी तर त्यांची पंखा फॅन सगळी आहे हो. तर मी काय म्हणतो, एखाद्या तुमच्या नृत्याची प्रस्तुती झाली असती तर मजा दिसते. का? प्रस्तुती. प्रस्तुती अच्छा.